मेहकर या मतदारसंघाचा संभाव्य आमदार कोण असणार हे जाणून घेऊयात। या ठिकाणी शिंदे गटाचं पारडं जे आहे ते जड दिसतंय, त्यामुळे पाहूयात इथले संभाव्य आमदार कोण आहेत। अगदी मेहकर मतदारसंघामध्ये आपण बघतोय संजय रायमुलकर शिंदे गटाकडून निवडणूक लढवत होते आणि त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। सिद्धार्थ खरात ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु सिद्धार्थ खरात यांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो आणि शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांना इथं नागरिकांनी विजयी केलेला आहे असं सध्या तरी दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून संजय रायमुलकर यांच्या नावाला पसंती मिळाली आहे असं मेहकरमध्ये सध्या पाहायला मिळतंय, त्यामुळे संजय रायमुलकर हे पुन्हा एकदा विधिमंडळात पाहायला मिळतील। तर संजय रायमुलकर यांच्या विजयाची कारणं आपण जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधींकडून थेट जाऊयात मेहकर मतदारसंघात। मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये जे चौथ्यांदा शिंदे गटाचे जे संजय रायमुलकर हे उभे होते आणि त्यांच्या विरोधामध्ये उभाटाचे सिद्धार्थ खरात हे उभे होते आणि यांच्यामध्ये दोघांमध्ये लढत दिसून येत आहे। यामध्ये 3 वेळेस आणि 4 वेळेस म्हणजे 3 वेळेस उभे राहिलेले जे संजय रायमुलकर यांनी विकास कामाचे झंझावत या मतदारसंघामध्ये केला आहे, पण तरी यामध्ये सध्या सिद्धार्थ आरक यांनी चांगली टक्कर दिलेली असं दिसून येत आहे, पण मात्र यावेळी संजय रायमुलकर यांचीच वर्णी लागण्याची शक्यता दिसून येत आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, मेहकर, बुलढाणा। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही।